आरक्षण 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 सध्या सगळीकडे हीच चर्चा आणि हाच वाद सुरू आहे। मात्र अनेकांना प्रश्न पडतो की आरक्षण म्हणजे नेमकं काय, ते कसं दिलं जातं, त्याचे प्रकार काय आणि आरक्षण समतेच्या विरुद्ध आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूयात। नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय साधं सोपं। मुळात वर्तमानातील आरक्षण विषयाकडे म्हणजेच आरक्षणाकडे बघताना आरक्षणाचं मूलभूत जे धोरण आहे ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। संविधानानं कलम 14 नुसार भारतातील सगळे नागरिक समान आहेत असं सांगत समानतेचा हक्क दिलाय। पण असं असून देखील कलम 15 आणि 16 नुसार बालक, स्त्रिया, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना वेगवेगळ्या विशेष तरतुदी करण्यात आल्यात। म्हणजेच या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी वाटतात। म्हणजेच एकीकडे आपण समानतेबद्दल बोलत असताना आरक्षण देऊन आपण असमानता पसरवत आहोत का, हा प्रश्न इथून निर्माण होतो। मात्र यामध्ये आपल्याला काही मूलभूत बाबी ध्यानात घेतल्या पाहिजेत। ते म्हणजे जेव्हा समानतेकडे आपण पाहतो तेव्हा एक सकारात्मक समानता आणि एक नकारात्मक समानता ही आपल्या समोर येते। या दोन्ही बाजू काय आहेत त्या आपल्याला आधी पाहाव्या लागतील। आता या बाजू समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते। ते म्हणजे एक अशी मुलगी आहे जी एका चांगल्या समाजातून येते। त्या समाजातील वैचारिक पातळी किंवा त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा किंवा त्यांची आर्थिक सुबत्ता अतिशय चांगली आहे। त्यामुळे त्या मुलीला लहानपणापासूनच योग्य शिक्षण, योग्य जेवण, योग्य मार्गदर्शन, योग्य संधी मिळत गेल्या। तर अशी एक मुलगी येते जी गावाकडून येते किंवा ज्या गावात 5वीच्या पुढे शिकणं थोडंसं अवघड आहे। त्यांच्या समाजात पूर्वीपासूनच जास्त शिकवलं गेलं नाही आहे किंवा बाहेर पाठवावं म्हणजे हॉस्टेल यांसारख्या ठिकाणी पाठवावं म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या ज्या पैशांची जुळवाजुळव आहे ते करणं, तेवढी आर्थिक सुबत्ता त्यांच्याकडे नाही आहे। म्हणजेच तो समाज आर्थिकरित्या मागासलेला आहे, सगळ्या बाजूंनी थोडासा वंचित आहे। आता इथं प्रश्न येतो की तो समाज वंचित असण्याचं कारण काय? अर्थात त्या समूहावर वर्षानुवर्ष अन्याय झाला। सार्वजनिक जीवनात त्यांना समानतेनं वागवलं गेलं नाही आहे। आधीपासूनच त्यांना शिक्षणापासून, संधीपासून वंचित राहावं लागले। पण समानता जर हवी म्हणून या दोघींमध्ये आपण परीक्षा घेतली तर काय होईल? अर्थात जिला सगळ्या सोयीसुविधा मिळाल्या ती पुढे जाईल आणि गावाकडून किंवा त्या समाजातून आलेली जी मुलगी आहे ती नापास होईल। तर ही समानता झाली का? तर याचं उत्तर नाही, असंच होणार आहे। त्यामुळे सकारात्मक समानता ही कन्सेप्ट समोर आली। आता यामध्ये काय होईल तर जी मुलगी आहे जी संधीपासून किंवा समान वागणूक न मिळाल्यामुळे मागे राहिली आहे त्यांना एक संधी देण्यात येईल। त्यासाठी त्यांना विशेष तरतुदी देणं जेणेकरून वंचित समाज आहे तो या समाजाच्या बरोबर येऊ शकेल आणि त्यांनाही त्या संधी मिळतील आणि मगच तेव्हाच या दोघींच्या परीक्षा समानतेवर अवलंबून असतील। आता अजून एक मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की आपण फक्त इथे जातीय आरक्षणाबद्दल बोलत नाहीये, तर महिलांना देखील काही खास आरक्षण देण्यात आले। आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत अगदी इतिहास काळापासून महिलेला किती डावलण्यात आले। अजून देखील काही महिलांना संधी मिळावी, त्यांना समान वागणूक मिळावी यासाठी त्या झगडताना दिसतात आणि त्यामुळेच त्या महिलांना पुरुषाच्या बरोबरीने येण्यासाठी स्पेशल तरतुदी देण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच काय तर त्या वंचित घटकांना, समाजाला, स्त्रियांनाही शिक्षण घेण्याची आणि नोकरी करायची समान संधी मिळावी आणि ते सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मुख्य प्रवाहात यावेत म्हणून शिक्षणात असो किंवा नोकरीत असो काही जागा नियोजित कालावधीपर्यंत फक्त त्यांच्यासाठी म्हणून जे राखीव ठेवण्यात आले त्याला आपण आरक्षण म्हणतो। परत एकदा इथं सांगावंसं वाटते की आरक्षण म्हणजे केवळ शासकीय नोकरी नव्हे, तर आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व, प्रचार, प्रसार, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा आणि प्रशासन इत्यादी क्षेत्रातील प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षण। भारतीय समाज रचना ही जातीवर आधारलेली असल्यामुळे जातीच्या उन्नतीसाठी आणि जातीसाठी जातीनिहाय आरक्षणाची तरतूद केली गेली आहे। जातीचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही आणि यासाठीच जातीनिहाय आरक्षण आवश्यक आहे। त्यामुळे आरक्षणाची आपल्याला गरज आहे। आता आरक्षण समानतेच्या विरुद्ध आहे का हा प्रश्न असेल तर हो, पण त्याचं उत्तर असेल की ते आरक्षण सकारात्मक समानतेवर अवलंबून आहे। पूर्वीपासूनच आपण सगळ्या जाती किंवा समाज एका स्तरावर नाही आहोत आणि म्हणून मागे राहिलेल्या, वंचित राहिलेल्या जातीला, समाजाला आपल्या म्हणजेच बरोबरीच्या जातीसोबत, समाजासोबत किंवा महिलांना पुरुषासोबत आणण्यासाठी आर्थिकदृष्ट्या मागासलेत त्यांचा आर्थिक स्थैर्य सामान्य समाजातील लोकांसोबत
मॅच करण्यासाठी ज्या तरतुदी आपण देतो त्यांना आपण आरक्षण म्हणतो. हे आपण मगाशीच पाहिलं. आता त्या महिलांना देखील देण्यात येते. या सगळ्या गोष्टीलाच आपण सोशल जस्टिस म्हणजेच सकारात्मक सामाजिक न्याय असं देखील म्हणू शकतो. आता जे आरक्षण दिलं जातं ते कोटामधून दिलं जातं. आता आरक्षणामध्ये कोटा हा एक महत्त्वाचा शब्द आहे. म्हणजे आरक्षण देण्याचा एक कोटा फिक्स केला जातो. आता तो कोटा काय आहे हे आधी आपण समजून घेऊयात. आपल्याकडे प्रामुख्याने 4 कॅटेगरी पडतात आणि त्यानुसारच त्यांना आरक्षणाचा कोटा फिक्स केला जातो. आता कोणाला किती आरक्षण दिलं जातं ते पाहूयात. शेड्यूल्ड कास्ट म्हणजेच SC यांना 15% आरक्षण आहे. ST म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब ज्यांना 7.5% आरक्षण आहे. OBC यांना 27%. तर EWS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना 10% आरक्षण देण्यात आलं. आता याची टोटल जवळपास 60%. आता ही टक्केवारी आहे ती कशी ठरवून दिली जाते हा प्रश्न पडणं तुम्हाला साहजिक आहे. तर टक्केवारी किंवा कोट्यांसाठी जातीनिहाय जनगणना केली गेली होती. मात्र या जातीनिहाय जनगणनेत OBCची लोकसंख्या घेतली गेली नाही. मग अशा वेळीच मंडल आयोगानं काय केलं तर 1931 मध्ये झालेल्या जातीनिहाय जनगणनेनुसार त्या जातींची जनगणना ठरवली. ती जनगणना कशी होती तर SCची 20% लोकसंख्या, STची 10% लोकसंख्या, OBC 52%, तर EWS 20% अशी लोकसंख्या होती. आणि त्याचनुसार हा कोटा ठरवला गेला आणि त्यानुसार तो त्यांना देण्यात आला. आता कोटा कसा ठरवला जातो, तो कसा दिला जातो हे मी तुम्हाला सांगितलं. आता आपण आपल्या भारतावर येऊयात. आता भारतात नेमकं कसं आरक्षण दिलं जातं ते पाहूयात. आपल्या भारतात समांतर आरक्षण आणि उभं आरक्षण असे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, ज्याला आपण हॉरिझॉन्टल आरक्षण आणि व्हर्टिकल आरक्षण असं देखील म्हणतो. आता या दोन्हीमधला तुम्हाला फरक आधी सांगते आणि मग आपल्या भारतात कोणतं आरक्षण चालतं ते सांगते. सामाजिक विषमता आणि OBC प्रवर्गाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी उभ्या आरक्षणामध्ये प्रावधान करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय यांना उभं आरक्षण प्रदान करण्यात आले. आता दुसऱ्या बाजूला समांतर आरक्षण आहे. म्हणजे उभ्या आरक्षणात वेगवेगळ्या जाती समूहांना त्या प्रवर्गानुसार आरक्षण प्रदान केल्यानंतर त्याच प्रवर्गात त्याच जात समूहातील महिला, खेळाडू, दिव्यांग यांच्यासाठी आरक्षणाचं विभाजन जे होतं त्याला आपण समांतर आरक्षण म्हणते. समजलं नाही ना? आता सविस्तर समजावून घेऊयात. उभ्या आरक्षणामध्ये काय असतं तर समजा यावर्षी MPSCच्या परीक्षेत उपजिल्हाधिकारी पदाच्या 100 जागा आहेत. याचे विविध समाज प्रवर्गासाठी जे विभाजन होईल ते व्हर्टिकलनुसार होईल. म्हणजे आता 100 जागांसाठी परीक्षा झाली तर त्यामधील 15 जागा या अनुसूचित जाती म्हणजेच ST प्रवर्गाला मिळतील, 7 जागा या अनुसूचित जमाती, 27% इतर मागासवर्ग म्हणजेच OBCंना आणि बाकी. आता अजून सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या परीक्षेत 100 मुलं आहेत जे टॉप आलेले आहेत. आता त्यामध्ये टॉप आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जे पहिला 15 SC कॅटेगरीतील असतील त्या 15 मुलांना सिलेक्ट केलं जाईल. त्यानंतर 7.5% जे ST कॅटेगरीतील असतील त्यांना सिलेक्ट केलं जाईल. म्हणजे 100 मधले 15च लोक फक्त SC कॅटेगरीमध्ये असतील, 16वा व्यक्ती त्यात असणार नाही. म्हणजे जो कोटा फिक्स ठरवून दिलाय तोच असेल. आणि जे 40% असतील ते अनरिझर्व्ड कॅटेगरीमधले असतील. म्हणजे ते कोणत्याही समाजासाठी नसणार आहे. ते SC, ST, OBC असू शकतात किंवा जनरल कॅटेगरीमधील देखील असू शकतात. समजा 100 मुलांमध्ये 60 लोकांची आरक्षणानुसार निवड झाली आणि राहिलेल्या 40 मध्ये एखादा SC कॅटेगरीचा असेल तर त्याची निवड होऊ शकते किंवा जर एखादा जनरल कॅटेगरीमध्ये असेल तर त्याची देखील निवड होऊ शकते. म्हणजेच हे उभं आरक्षण झालं. आता समांतर आरक्षण म्हणजे काय तर ST 15%, SC 7.5%, 27% OBC, तर EWS म्हणजेच आर्थिकरित्या मागासलेले आहेत त्यांना 10% असतील आणि त्या जागा दिल्या जातील. आता यामध्ये जे प्रवर्ग म्हणजेच जनरल कॅटेगरीमधले लोक आहेत त्यांना 100 पैकी 40 जागा असतील. त्याला आपण समांतर आरक्षण म्हणतो. हे जे आरक्षण आहे ते महिलांच्या बाबतीत, विकलांग लोकांच्या बाबतीत असतं. म्हणजे काय होतं तर विविध प्रवर्गात जागा वाटप झाल्यानंतर त्याच वर्गातील महिला, खेळाडू यांचं आरक्षण विभाजित केलं जातं. म्हणजेच अनुसूचित प्रवर्गातील 15 जागांमध्ये महिलांना 30% आरक्षण दिलं जातं, खेळाडूंना 3% दिलं जातं आणि यालाच आपण समांतर आरक्षण म्हणतो. आता हे कसं काम करतं ते आपण पाहूयात. आता हा टेबल बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल. ST 7.5%, SC 15%, 27% OBC यामध्ये सगळ्यांना 33% आरक्षण देण्यात आले. म्हणजे महिलांना, विकलांग आणि खेळाडूंना.
आता समजा जेव्हा महिलांना 33% आरक्षण असेल तेव्हा ते याप्रमाणे असेल की ज्या 15% SC समाजातील लोकांची निवड झाली आहे त्यातील 33% या महिला, विकलांग किंवा खेळाडू असतील. म्हणजेच काय, तर 15 SC कॅटेगरीमधील लोकांमध्ये 10 पुरुष असतील तर त्यामध्ये SC कॅटेगरीच्या 5 महिला, विकलांग किंवा खेळाडू असणं अनिवार्य आहे. म्हणजेच त्याच वर्गातील महिला, खेळाडू आणि विकलांग यांना त्या ठिकाणी आरक्षण मिळेल. हे झालं समांतर आरक्षण जे विकलांग आणि महिलांसाठी आपल्या भारतात वापरण्यात येतं. आता भारताची आरक्षण पद्धती कशी चालते हे मी तुम्हाला सांगितलं. आता सध्या महाराष्ट्रात आणि वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षणावरून वादविवाद सुरू आहेत. गेली काही वर्ष महाराष्ट्रातील मराठा, गुजरातमधील पाटीदार तर हरियाणामधील जाट या समुदायांनी आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय. प्रबळ वर्चस्ववादी जातींच्या या संघटनातून आरक्षणाच्या संदर्भातील संभाषित नव्या टप्प्यावर येऊन पोचलेत. आता यावर नेहमीच विचारले जाणारे 3 प्रश्न आहेत. पहिला म्हणजे पूर्वी अस्पृश्यता होती, जातीयवाद होता, आता जातींवर अत्याचार होत नाहीत त्यामुळे आरक्षणाची काहीच आवश्यकता नाही आहे, ते आरक्षण काढून घ्या. दुसरा प्रश्न म्हणजे आरक्षण आर्थिक आधारावर दिलं पाहिजे तर ते जातीनुसार देता कामा नये. तिसरा प्रश्न म्हणजे आरक्षणामुळे जातीयता वाढते. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देते. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की NCRBच्या अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये अनुसूचित जातींवरील अत्याचार किंवा त्यांच्या गुन्ह्यांमध्ये 1.2% वाढ झाली आहे. त्यामुळे आज जातीयता नाही, अस्पृश्यता नाही आहे हे विधान सामाजिक वास्तव्याच्या आकलनाच्या अभावातूनच केलं जाऊ शकतं. आता दुसरं म्हणजे आर्थिकतेच्या निकषावर आरक्षण द्या तर ते शक्य आहे का, तर ते शक्य नाही आहे. कारण हा जो भेदभाव होतो तो प्रामुख्याने सामाजिक आधारावर होतो. कारण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या अतिशय चांगला प्रभाव होता, तरी देखील पुरीमधल्या जगन्नाथाच्या मंदिरात त्यांना प्रवेश नाकारला गेला. तिसरा म्हणजे आरक्षणामुळे जातीयवाद वाढतो. एक गोष्ट इथं आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की जातीय भेदभाव असल्यामुळेच आरक्षणाचं धोरण स्वीकारलं गेलं. त्यामुळे आरक्षणामुळे जातीयवाद वाढतो किंवा निर्माण झालाय असं नाही आहे, हे मात्र नक्की. आता हा जो आरक्षणाचा विषय होता तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला. काही मुद्दे राहिले असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी TOD मराठीला लगेच सबस्क्राईब करा. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.